इंडिगोच्या संचालक मंडळाची आज तातडीची बैठक पार पडली आहे। व्यवस्था पूर्ववत करण्यावर भर दिला जातोय आणि ग्राहकांना फ्लाइट रिशेड्यूल करण्यास सवलती देऊ या बैठकीनंतर इंडिगोच्या प्रवक्त्यांनी अशी माहिती दिली आहे। शक्य ते सगळं काही करतोय। एअरलाइन्सकडून नवं निवेदन देखील जारी करण्यात आलंय। आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची बातमी। आजकाल गेल्या 3 ते 4 दिवसांपासून इंडिगो मधल्या जे तांत्रिक अडचणी आहेत त्यामुळे विमानतळावरती प्रवाशांना तात्काळत उभं राहावं लागलं। अनेक ठिकाणी तासनतास उशीर झाला। त्यानंतर इंडिगोच्या संचालक मंडळाची आज तातडीची बैठक पार पडते। व्यवस्था पूर्ववत करण्यावर भर दिला जातोय असं देखील या बैठकीत सांगितलं गेलंय। तर विमान रद्द झालेल्या प्रवाशांना पैसे परत करण्याच्या सूचना मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या आहेत। इंडिगोच्या गलथान कारभाराची 4 सदस्यीय समिती चौकशी देखील करेल अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। इंडिगोला शेवटच्या क्षणापर्यंत आवश्यक बदल केले नाहीत असा देखील आरोप यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज बैठक घेतली आणि त्यानंतर त्यांनी हे आदेश दिलेले आहेत। या काळामध्ये आपण पाहिलं की बाकी विमान सेवा ज्या पुरवणाऱ्या कंपन्यांचे आणि प्रवासाचे रेट वाढले, म्हणून ताबडतोब अंतरानुसार तिकिटांच्या किमतीवरती मर्यादा घालण्याचा एक आदेश सर्व विमान कंपन्यांना देण्यात आला। शिवाय ज्या लोकांची विमानं कॅन्सल झाली, ज्यांना ठरलेल्या वेळेत सेवा मिळाली नाही, त्या सर्वांना विदाऊट एनी कॅन्सलेशन फी चार्जेस न आकारता त्यांचे पैसे ताबडतोब परत देण्यात यावेत ह्या सूचना देण्यात आल्या। लगेच 48 आवर्सच्या आतमध्ये लगेच देण्यात यावं अशा अनेक प्रकारच्या सूचना या मिनिस्ट्री असेल डीजीसीएच्या माध्यमातून देण्यात आली। तर विमान रद्द झालेल्या प्रवाशांना तात्काळ त्यांचे पैसे परत करा आणि इंडिगोच्या गलथान कारभाराची 4 सदस्यीय समिती आता चौकशी करेल अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेली आहे।